यॉर्कर तिथे भरत पाटील आणि यष्टीरक्षण बघा चंदन नाईक याचं. निर्धाव चेंडू येतो. पहिलाच चेंडू निर्धावच्या स्वरूपाचा फेकला गेला आहे. सुरुवात चांगली केलेली आहे इथे भरत पाटील यांनी. पुन्हा एकदा भरत पाटील डॉक्टर श्याम पाटील यांच्यासाठी अतिशय सुरेखता पुन्हा चेंडू टाकला जातोय. एक धाव मात्र इथे घेतलेली आहे. बॅटकड होती. बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनला ट्रॅव्हल झाला होता. एक धावेने ते सुरुवात झाली. श्री गणेशा होतोय ओमसाई पीसी संघाचा. आता स्ट्राईकला सनी. सुरेखसा फटका सजवलाय. गचालच क्षेत्ररक्षण गुरु पाटील यांच्याकडून चाललंय. चेंडू सीमारेषेकडे चाललेला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेबाहेर चौकार. अतिशय सुरेख असा फटका मारला होता. खरे तर चेंडू अडवायला हवा होता परंतु चेंडू हातातून निसटला आणि थेट सीमारेषेबाहेर पायाला मिळाला. चांगली सुरुवात इथे सन्नी याने केलेली आहे. चौकारानं खातं खोललेलं आहे. धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5. चांगली सुरुवात ओमसाई पीसी संघाकडून. पुन्हा एकदा भरत सन्नीसाठी अतिशय सुरेख असा फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 9. लागोपाठ 2 चौकार येथे सन्नी याच्या बॅटमधून आलेले आहेत. चांगली फलंदाजी सलामीला पाठवलेला आहे. त्याचा उपयोग करून घेताना संधीचा फायदा उचलताना येते सन्नी. धावसंख्या होती ती 9. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला आहे ओमसाई पीसी हा संघ. पुन्हा एकदा भरत पाटील सन्नीसाठी. यावेळेस गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धाव आणि संघाची धावसंख्या होती ती 11. चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. सन्नी मात्र यांनी सूत्र हातात घेतलेले आहेत. आतापर्यंत 10 धावा त्याने काढलेल्या आहेत. 2 चौकार मारलेले आहेत. नॉन स्ट्राईकला डॉक्टर श्याम. 1 सिंगलच्या सहाय्याने. भरत पाटील शेवटचा चेंडू सनीसाठी. सूर्य कसा कटचा फटका सजवलाय. चेंडू जाईल गॅप मधून सीमारेषा बाहेर चौकार. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी इथे चालू आहे. सनी याच्याकडून 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. धावसंख्या होती ती 15. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये बिनबाद जिंदाबाद 15 अशा धावा झालेल्या आहेत त्या ओमसाई पीसी संघाच्या. आणि आतापर्यंत त्यांनी जो फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे तो योग्य तिथे ठरलेला आहे. धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. सनी खेळतोय वैयक्तिक 14 धावांवर आणि डॉक्टर श्याम पाटील 1 धाव काढून एका बाजूला उभे आहेत. यानंतरचा होणारा सामना असेल जय हनुमान भावाले आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. तर इनिंग ब्रेकमध्ये कर्णधारांना सूचना असेल आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. क्रमांक 2चे षटक घेऊन गोलंदाज गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सूरज मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक टाकलं होतं आणि आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी त्याला बोलावलं आहे. पहिला चेंडू सूरजाचा. डॉक्टर श्याम उंचावून मारला चेंडू. चेंडू हवेत आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू लँड होत आहे. त्याच दरम्यान 2 धावा करण्याची संधी होती. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 17.
बिनबाद 17 अशा धावा झालेल्या आहेत ओमसाई पीसी संघाच्या. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. सूरज नाईक समोर फलंदाज डॉक्टर श्याम. ते मात्र चेंडू उडवला आहे. चेंडू हवेत आहे. गुरु पाटील चेंडू खाली येत आहेत. अतिशय चांगला असा झेल तिथे घेतलेला आहे गुरु पाटील यांनी. आणि पहिला फलंदाज बाद होतोय ओमसाई पीसी संघाचा डॉक्टर श्याम पाटील. हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज जातोय मागच्या सामन्यातील हिरो विनोद जाधव, ज्यांनी 46 धावा बनवल्या गेल्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये 6 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. आणि पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. धावसंख्या आहे ती 17. एक बाद 17. डॉक्टर श्याम यांनी आऊट होण्यापूर्वी 3 धावा बनवल्या. या सामन्यामध्ये खास काही फटकेबाजी करता आली नाही आहे डॉक्टर श्याम यांना. नॉन स्ट्राईकला सनी, त्याच्या बॅटमधून 14 धावा आलेल्या आहेत. 3 चौकार त्याने मारले सनी यांनी. नवीन फलंदाज विनोद जाधव. सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला वल्ला होता. निर्धाव चेंडू येतोय. मंदिराजवळ जी ब्लॅक कलरची 4 व्हीलर आहे ती कृपया तिथून बाजूला करायची आहे, कारण खेळाडूंना त्याचा त्रास होत आहे. सूरज नाईक पुन्हा एकदा विनोद जाधवसाठी. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू हवेत होता. शॉर्ट लेगचा खेळाडू चेंडू अडवण्यासाठी आला होता. 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 18. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सनी स्ट्राईकला असेल. सुरेख असा चेंडू पडल्यानंतर मात्र आतल्या अंगाला वळला होता. सुरेख असा चेंडू, थोडीशी बोटे फिरवली गेली होती सूरज याच्या मार्फत. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा सूरज नाईक सनीसाठी हा चेंडू कट केलेला आहे. चेंडूला कव्हर आणि पॉइंट मध्ये 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच तिथे विनोद जाधव बाल बचावले. 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 20. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 1 बाद 20 अशा धावा झालेल्या आहेत ओमसाई पीसी संघाच्या. तर जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे. जय हनुमान भावाली संघाचे संघनायक विजय केने व्यासपीठावर उपस्थित आहेत. कॅमेरामॅन जरा स्टेज कव्हर करायचा आहे. तर व्यासपीठावर उपस्थित जय हनुमान भावाले संघाचे कर्णधार विजय केने यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. बजरंग दानांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांनी करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित केले जात आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित जय हनुमान भावाली संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू सीताराम भालेकर यांना सुद्धा इथे सन्मानित केले जात आहे. हरिभक्त पारायण श्री सीताराम भालेकर एक वरिष्ठ असे खेळाडू आहेत. त्यांना पुष्पगुच्छ आणि मायेची प्रेमाची शाल देऊन त्यांना इथे सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. इथे चेक केलं जात आहे.
फलंदाज बाद आहे. एक मोठी सफलता इथे जय बजरंग कारिवली संघाचा, कारण फॉर्ममध्ये असलेला बॅट्समन विनोद जाधव हा फलंदाज बाद झालेला आहे. अतिशय सुरेख असा झेल तिथे पकडला गेला आहे विनोद जाधव याचा. फक्त एक धाव काढून विनोद जाधव बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतो युवराज. एक मोठा हादरा येथे बसलेला आहे ओमसाई पीसी संघाला. संदीप यांनी ही सफलता मिळवून दिलेली आहे. विनोद जाधव नक्कीच नाराज असतील, कारण हा महत्त्वाचा सामना होता. महत्त्वाच्या सामन्यात मात्र त्यांना फलंदाजी बहरली नाही आहे. फक्त एक धाव काढून माघारी परतत आहेत. पहिल्याच चेंडूवर संदीप पाटील याला सफलता मिळालेली आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा संदीप याने गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली केली होती. नवीन फलंदाज युवराज. अष्टविनायक ठाकूरपाडा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. जय हनुमान भावाले संघाचा कर्णधार इथे हजर आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेक करायचे आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा एक धाव घेतलेले, दोन धावा घेतलेले आहेत. दोन धावेने संघाची धावसंख्या ती 22. पुन्हा एकदा संदीप पाटील. युवराजसाठी हा चेंडू. इथे मात्र सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. पायाने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू काही अडला नाही. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 26. 26 धावा धावपकार लागल्या गेल्या आहेत. नक्कीच एक उपयुक्त असा चौकार ओमसाई पीसी संघासाठी युवराज याच्या बॅटमधून आलेला आहे. युवराज यांनी 2 चेंडूचा सामना केला. 6 धावा बनवल्या गेल्या. पुन्हा एकदा संदीप पाटील. युवराजसाठी हा चेंडू. इथे मात्र चेंडू उचललाय. चेंडू खाली गुरु पाटील येतोय. अतिशय सुरेख असा झेल. आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे ओमसाई पीसी संघाचा. युवराज हा फलंदाज. चांगली गोलंदाजी इथे संदीप पाटील याच्याकडून होत आहे. 26 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय. सोपान मागच्या सामन्यामध्ये सलामीला आले होते. इथे मात्र 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत सोपान. स्ट्राईकला सनी. सनी एका बाजूने टिकून आहे. आतापर्यंत 16 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल संदीप याचे. 2 महत्त्वाचे फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत, युवराज आणि विनोद जाधव. पुन्हा एकदा संदीप. सोपानसाठी हा चेंडू. इथे मात्र सुरेख असा चेंडू होता. चेंडूची गती कमी केली होती. बचावात्मक पद्धतीने खेळला गेला होता चेंडूला. 1 धाव मात्र मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होती 27. अंतिम चेंडू या षटकातील. समोर फलंदाज सनी. सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे भरत पाटील. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनीशी संघाची धावसंख्या होती ती 29 आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 3 बाद 29 अशा धावा झालेल्या आहेत त्या ओमसाई पीसी संघाचा. अंतिम षटक घेऊन कुंदन पाटील सज्ज झालेले आहेत. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 29 धावा धावपळकावर लागल्या गेल्या आहेत. कुंदन पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले अंतिम षटकामध्ये. समोर फलंदाज सोपान आणि नॉन स्ट्राईकला सनी. ही एक महत्त्वाची जोडी आहे ओमसाई पीसी संघाची. पहिला चेंडू आता ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनला संदीप पाटील असतील. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. तेवढाच वेगाने थ्रो फेकला गेला होता. फक्त 1च धाव मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या 30.
कुंदन पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. सोपांसाठी हा चेंडू चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय कुंदन पाटील याच्याकडून. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. एक धाव मात्र मिळते ओमसाई पिसे संघाला. धावसंख्या होती ती 31. पुन्हा एकदा कुंदन पाटील शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करीत आहेत. आतापर्यंत 2 चेंडू टाकले, एक सिंगल दिलेली आहे. ते मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक भरत पाटील उपस्थित. फक्त आणि फक्त एकच धाव. एक धावेने संघाची धावसंख्या 32 झालेली आहे. 3 चेंडूवर 3 सिंगल इथे दिलेले आहेत कुंदन पाटील याने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये कुंदन पाटील करीत आहे. पुन्हा एकदा कुंदन पाटील. सनीसाठी हा चेंडू. सनी हा सलामीला आलेला फलंदाज आहे आतापर्यंत टिकून. यावेळेस मात्र उंचावून मारला फटका. पूल आणि पॉवरफुल षटकार. अक्कूट टप्प्याचा चेंडू होता. वाट बघितली चेंडूची आणि सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे षटकारासाठी. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते 38 आणि या षटकाराची खूप गरज होती ओमसाई पिसे संघाला, कारण फक्त 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आल्या होत्या. सनी अतिशय चांगली फलंदाजी सनी करत आहे. विकेट्स जरी पडल्या एका बाजूने, त्यांचे महत्त्वाचे फलंदाज जरी बाद झाले असले तरी सनी एका बाजूने उभा आहे. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. कुंदन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सनी त्याचा सामना करील. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू उचललेला आहे. चेंडू हवेत आहे पण झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झालेला नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा येतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 40. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. 40 धावा झालेल्या आहेत. एक चांगल्या स्थितीमध्ये ओमसाई पिसे संघ. यावेळेसचा ड्राईव्हचा फटका आणि फलंदाज होईल धावबाद. शेवटच्या चेंडूवर सनी हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावा बोलल्या गेल्या त्या 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते म्हणजे जय बजरंग कारिवली संघासमोर. चला अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा कर्णधार तसेच जय हनुमान भावाले संघाचा कर्णधार. आपण नाणेफेक करण्यासाठी स्वर्गीय सागर वासुदेव पाटील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा कर्णधार. चला अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा कर्णधार तसेच जय हनुमान भावाले संघाचे कर्णधार. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आदेश पाटील आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जय हनुमान भावाले या 2 संघादरम्यान हा सामना असेल. वेलकम विजेंद्र ठाकरे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे अध्यक्ष कर्णधार सर्वे सर्वा तसेच विजय केनी भावाले संघाचे कर्णधार. नाण्याचं स्वरूप हेड आणि टेल असं आहे. कॉल कोणाचा असेल?
विजेंद्र ठाकरे यांचा कॉल आहे आणि हेड असा कॉल आहे, इथे मात्र टेल आलेला आहे. तर नक्कीच पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर बसायचं आहे. नाणेफेक जिंकलेले आहे विजय केने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणं. एकंदरीत क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तेच म्हटलं, ठाकूरपाडा अष्टविनायक ठाकूरपाडा संघ एकदम व्यवस्थित आहे आणि पॅक झालेला आहे, तरीसुद्धा त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज तुमची संपूर्ण टीम अवेलेबल आहे? नाही, थोडेसे प्लेयर कमी आहेत. एकंदरीत सीझन सुरू होऊन 1-1.5 महिना झालेला आहे. 3-4 टुर्नामेंट तुम्ही खेळलेला असाल, तर त्या टुर्नामेंटमध्ये एकंदरीत या सीझनमध्ये तुमची कामगिरी कशी राहिली आहे? कामगिरी आमची आता ही दुसरी टुर्नामेंट आहे. चाचणीपासून नानकरला खेळलो तर 1 विजेता झालेला आहे आणि आता दुसऱ्यांदा भरलेले आहे आम्ही. तर माझे थोडं प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे टीम खेळली नाही आमची. नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न कराल. बघू आता मैदानावर बघू. तर तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. विजेंद्र ठाकरे नाणेफेक हरलेले आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे. फक्त पहिला एक प्रश्न विचारीन. तुमचा एक बिग शो मागच्या काही दिवसामध्ये पाहायला मिळाला, स्वर्गीय विनायक ठाकरे चषक, आणि आता तुम्ही सरपंच उपसरपंच चषक यामध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. तर सुनील दादा पाटील आणि संपूर्ण टीम ची जी मेहनत आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मेहनतीचं बोलायचं झालं तर जेव्हा आम्ही रेग्युलर क्रिकेट खेळायचो तेव्हा या मैदानावर आम्ही भरपूर क्रिकेट खेळलो आहे, परंतु त्यावेळेचं मैदान आणि आत्ता जे मैदान आपण बघतोय याच्यात म्हणजे भरपूर काही बदल करण्यात आले, भरपूर मेहनत दिसते. सर्व अध्यक्ष असतील, त्यांचे संघ सहकारी असतील, गावचे काही सरपंच उपसरपंच, म्हणजे आपल्याला बघूनच वाटतं की या मैदानासाठी त्यांची मेहनत किती असेल. एकंदरीत फलंदाजी करायची आहे, तर फलंदाजी करताना समोरच्या संघासमोर किती धावांचं टार्गेट सेट कराल? समोरचा संघ पण बलाढ्य आहे, त्यांच्याकडे पण चांगली गोलंदाजी आहे, परंतु आमचा जास्तीत जास्त म्हणजे 50+ तरी जाण्याचा प्रयत्न असेल. तर तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर जय हनुमान भावाले संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद उमेश पाटील. यानंतरचा सामना असेल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जय हनुमान भावाले. वेलकम गणेश ठाकरे आणि भगवंतदादा ठाकरे, तसेच गुरुजी ठाकरे, संतोषजी ठाकरे, दत्ताजी पवार, त्यानंतर आपले दत्ताजी तरे आहेत, त्यानंतर आपले संघनायक विजेंद्र ठाकरे देखील आहेत उपस्थित, किरण ठाकरे देखील आलेत, संदेश ठाकरे आहेत, त्यांचे जयवंत ठाकरे आणि मधुकर ठाकरे. क्या बात आहे. आज अष्टविनायक ठाकूरपाडा टीम, कबीरदादा ठाकरे उपस्थित नाही आहेत सध्याच्या घडीला. जाऊया आपण मॅचकडे बोलूया. पहिला चेंडू कंट्रोल पूलचा फटका खेळलाय, चेंडू चालला अगदी लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. हा येतोय संदीप पाटीलचा पहिला चौकार. नक्कीच भावाले आणि ठाकूरपाडा अशी टीम आपल्यानंतर पहिल्या फेरीचा तिसरा सामना खेळताना पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रामधून पुन्हा एकदा सर्व खेळाडू मित्रांचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच विजेंद्र ठाकरेनं या सारंगावच्या किडानगरीचा चांगला उल्लेख केलेला आहे. इथे देखील चांगला फटका आहे, अगदी दोन्ही शॉर्ट पिच डिलिव्हरी आपण पाहिलेत. मधुकर याच्यावर पंढरी आहेत. नक्कीच 2 चेंडूमध्ये 2 विजयासाठी धावा बनवायचे आहेत. 41 चांगली पॉझिटिव्ह सुरुवात आहे. आज कारवली संघानं पहिल्या सामन्यातून या स्पर्धेचा आयोजक संघ जय हनुमान 40+ सारंगाव संघाला पराभूत केलेला आहे. तर पिसे संघानं जय हनुमान गोभी या संघाला पराभूत केलेला आहे. दोन्ही संघ दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना खेळत आहेत. वेलकम जयहिंदजी तरे, त्यांच्या सोबत एक आपले सिनियर खेळाडू जयहिंद ठाकरे आणि जयहिंद तरे. क्या बात आहे.
इथे हा कव्हर आणि पॉइंट रिझन मधून सुंदर फटका 3-3 चौकार, धावसंख्या 12. क्या बात आहे, चांगली सुरुवात आहे. 13 झाली. एक सिंगल आली होती पहिल्या चेंडूवर निलम नाईकनं, त्यानंतर संदीप पाटीलनं 3 मध्ये 3 चौकार. नक्कीच आजच्या दिवसाची सर्वात मोठी धावसंख्या या पिसे संघाच्या नावी आहे, ज्यांनी तब्बल 64 धावा गोवे संघाच्या आगीस ठोकल्या होत्या. मात्र या सामन्यातून कारुली संघाबरोबर 40 धावा बनवलेत. हा चेंडू ऑन साईडला खेळलेला आहे, शॉट डीप मिड विकेट. रिझन मधून चेंडू सीमापार चाललाय. नक्की 6 मध्ये 6 नाही, एक पहिल्या चेंडूवर सिंगल आलेली आहे. नवीन 40+ संघटनेमध्ये हा कारनामा बजरंगदादा झालेला आहे. बंद्रेमूर्ती काल्हेर संघाचा मुकेश पाटील सातनी स्पर्धेतून त्यांनी 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकलेत. तर जय बजरंग कारुली संघाचा संघनायक परशु पाटीलनं चालू सीझनमध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकलेत. इथे हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्ररक्षक मधुकर याला बीट करून चाललाय डीप पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा संदीपचा 5वा चौकार. क्या बात आहे. तब्बल पंढरी पाटील नक्की संघाला उशिराने जॉईन झालेत आणि आज त्यांना या सामन्यातून पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली. इथे हा निर्णय चुकलाय का, नक्की थोडीशी चर्चा होईल पिसे संघाच्या खेळाडूमध्ये. कारण की पहिला सामना त्यांनी जिंकला तेव्हा दत्ताजी तरे फक्त त्यांच्याकडे 10 खेळाडू होते आणि या सामन्याला पंढरी पाटील जॉईन झाले. पहिला ओव्हर फेकला आणि तब्बल 21 धावा दिलेत. चेंडूची फेकी करा. आपण जुना चेंडू फेकायचा आहे मास. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. बजरंगदादा तुम्ही इकडे या. चला आयोजक नक्कीच दत्ताजी तरे, ठाकूरपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान ते सदस्य देखील आहेत. त्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. या स्पर्धेचे आयोजक जॉन 40+ सारंगाव संघाच्या वतीनं दत्ताजी तरे यांचा शुभ सन्मान होतोय. BTC लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवर दाखवला जातोय. धन्यवाद. बजरंगदादा पाटील, नेहमी आपण सिनियर 40+ संघटनेमध्ये म्हणतोय, जेव्हा जेव्हा सारंगावची टीम मैदानामध्ये उतरते, बजा नाही तो मजा नाही. विजेंद्र ठाकरे करता धरता आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे संघाचे संघनायक विजेंद्र ठाकरे यांचे आपण स्वागत सन्मानाकडे जाऊया. नक्कीच अगदी कंप्लीट टीम आज आपल्याला अष्टविनायक ठाकूरपाडा मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळते. भावाले आणि ठाकूरपाडा यानंतर बिग मॅच. नक्कीच अगदी बघूया. यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया मान्यवर कक्षामध्ये. तत्पूर्वी सामन्याला होते सुरुवात. ओव्हर नंबर 2. गोलंदाज विनोद जाधव, सनी पाटील यष्टीरक्षकीच्या भूमिकेत मॅच बॉल आलेले आहे. धन्यवाद. मानाजी पाटील तिथेच बसून घ्या, आज आराम भरपूर आहे आपल्याला. पहिला चेंडू अगदी हलक्या हातानं प्लिकचा फटका केला. एक सिंगल धाव घेऊन निलम नाईकनं चांगला निर्णय घेतलेला की आपल्या संघातील एक चांगला फलंदाज संदीप एम पाटील ज्यांनी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 5 चौकार मारण्याचा पराक्रम या स्पर्धेतून केलेला आहे. धावसंख्या झाली 22. मध्ये 19. मिस टाइम फटका. चेंडू अगदी आपण पाहिला तर ते क्या बात आहे. सनी असतोय, अगदी जोराने चेंडू लागलाय संदीपच्या. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 24. मानाजी पाटील आपण स्टेजवर यायचंय. मानाजी पाटील
क्या बात आहे. हा देखील फटका त्या दिशेनं त्या जागेवर चेंडू सेफ लँड झालाय आणि आता स्वतः गोलंदाज विनोद जाधवनं चेंडू उचललाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने या चेंडूला उचलला गेलाय. विनोद जाधवने दुसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू फेकलेत आणि 4 धावा दिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 21, अशी एकूण आतापर्यंत टोटल 41 या लक्ष्याचा पाठलाग करताना 25 बिनबाद 25 धावा लागलेत. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं मैदान, मैदानाच्या अगदी लगत या सारंगावचं एक हनुमंत रायाचं मंदिर. चांगला फटका आपण पाहतोय. डीप फाईन लेग रिझर्वमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एक सिंगल धावाली. 26चा आकडा 10 चेंडूमध्ये गाठलाय. 24मध्ये 41 बनवायचे आहेत आणि अतिशय चांगली सुरुवात संदीप पाटीलनं या सामन्यातून जय बजरंग कारिवली टीमला करून दिलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना काहीसा आपल्या संघाच्या बाजूनं संदीप पाटीलनं झोकवलाय, कारण की 41मधून 21 पहिलेच ओव्हरला आलेत. हा फटका देखील फसलाय. बघूया अगदी इनफिल्डच्या आतमध्ये मिड ऑफवर हा झेल सोडलाय. साधा सोपा झेल होता. झेल धरतीला दान केलाय आणि ते संदीप पाटीलला हा जीवनदान दिलाय. धाव मिळेल 1. 27 धावा लागलेत. त्याच्यामध्ये नक्की 24 धावा या संदीप पाटीलच्या बॅटमधून आणि 3 धावा आहेत नीलम नाईकच्या बॅटमधून. चांगला लेट कट केलाय हा चेंडू. तिथे फिल्डिंग करताना क्षेत्ररक्षकानं स्वतःला सांभाळायचं आहे. तिथे घाई गडबड करू नका मित्रांनो. धावा जातील त्या आपल्याला बनवता येतील, मात्र आपल्याला जी स्वतःला दुखापत होईल ती लवकर बरी होणं आता आपल्यासाठी शक्य नाही, कारण की आता आपले वयवर्ष 45 प्लस 50-60चे खेळाडू आपण आपल्या संघातून पाहतोय. शरीराला जपायचं आहे. एक धाव आरोग्यासाठी असं आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. मात्र सध्याच्या घडीला संतोषजी ठाकरे आपण विचार केला तर आता हरायला कोणी येत नाही. आता प्रत्येकजण फायनल जिंकायलाच येतो. सुरुवातीला अगदी 40 प्लस क्रिकेट एन्जॉय क्रिकेट म्हणून आपण खेळलो, मात्र आता प्रत्येकाला वाटते की प्रत्येक फायनल माझ्या संघाने मारावी. चांगला डेव्हलप झालाय क्रिकेट. आता आपले बरेचसे खेळाडू देखील संघामध्ये आलेत. गणेश ठाकरे दिसले आणि मला आता आमच्या स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकाची आठवण झाली. न बोललेलं बरं आहे, जाऊ द्या, कारण की धक्क्याने माणूस सुधारतोय. हार के बाद जीत आहे. उलवे टीम होती, जाऊ दे, त्यांचं त्यांना माहिती. कुठले खेळाडू होते आपल्याला माहीत नाही पडत. मी दादांना बोललो पुढच्या वर्षी फक्त आपले ग्रामीणचेच आपण एक गाव गट खेळू. दादाने सांगितलं चालेल, बाहेरची एक पण टीम नको. चर्चा केली. नक्कीच 2 ओव्हर धावा बनलेत 27. गोलंदाज आलाय युवराज. क्या बात आहे, युवराज आहेत. ओव्हर नंबर 3. हा देखील मॅच टाइम फटका. चेंडू अगदी पॉइंट रिझनमधून स्वतः गोलंदाज युवराजनं उचललाय. नक्कीच विशेष संघ देखील एक कंप्लीट टीम आहे. मात्र या सामन्यातून काय घडले आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जे 5 चौकार आले तिथून हा सामना काहीसा विशेष संघासाठी कठीण झाला आहे. आतापर्यंत 13 चेंडू फेकलेत आणि 30 धावा लागलेत. म्हणजे आता पाहिजेत 11मध्ये 11 चेंडू आणि 11चं सोपी समीकरण. मात्र क्रिकेटमध्ये कुठलं समीकरण सोपी आणि कठीण नाही आहे. तुमच्या खेळावर ते अवलंबून आहे. तुम्ही जसा खेळ कराल तसा आपल्याला तो समीकरण वाटत असतो. इथे देखील एक सिंगल. आता 31 झालेत आणि 10 मध्ये 10. चांगला फायटर संघ आहे. ओमसाई पीसे संघाने देखील सिनियर 40 प्लस मध्ये खूप पराभव स्वीकारलेत. मात्र सध्याच्या घडीला विनोद, युवराज, सोपान, त्यानंतर डॉक्टर श्याम पाटील चांगले खेळाडू आलेत आणि आता या संघाचे दिवस देखील चांगले आलेले आहेत. क्या बात आहे. इथे षटकार उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं फलंदाज संदीप पाटीलनं. ओके, संदीप पाटील आज सकाळपासूनच चांगल्या लयमध्ये. धावसंख्या झाली 37. आता विजयासाठी फक्त 4 धावाचं गणित बाकी आहे आणि चेंडू आहेत 9.
म्हणजे इथून सामना अगदी कारिवली संघाच्या पक्षामध्ये झुकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. क्या बात आहे. हा चेंडू तेज तर्रार गतीनं बीट केलाय. या चेंडूवर संदीप पाटीलला डॉट बॉल. सनी पाटील या संघाचे रामदास म्हात्रे हे खूप जुनी नावं आहेत. मधुकर असतील. पहिला डॉट चेंडू आलाय या इनिंगचा 16वा चेंडू युवराजचा. क्या बात आहे. अगदी लेगस्टिकवरचा चेंडू संदीपनं वळखला होता. ही मोठ्या खेळाडूची खूण आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. 17 चेंडू 38. आता 7 मध्ये 3. 7 चेंडू 3 धावा. यानंतर एक मोठा सामना प्रेक्षकांसमोर श्री अष्टविनायक ठाकूरवाडा आणि जानमन भावाले. जनमनची क्रीडानगरी, जन हनुमंत रायाचं मंदिर आणि आज जय बजरंग कारिवली टीम चांगल्या लयमध्ये आहे. जनमन गोबे संघ पराभूत झाली. आता भावाले टीम ठाकूरवाडा टीम समोर खेळेल आणि हा नीलम नाईकच्या बॅटमधून आलाय विजयी चौकार जय बजरंग कारिवली टीमसाठी. अगदी 3 ओव्हरमध्ये हा सामना फिनिश केलाय. बिनबाद